नमस्कार. एमईए अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला एक नवी ओळख निर्माण करून देत असतं आणि त्याच धर्तीवर एमईए याही वर्षी एक इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आयोजित करत आहे. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत जे केवळ घर नाही देत तर एक ग्रीन बिल्डिंग कशी निर्माण करता येईल यावर भर देतात. ते म्हणजे गंगोत्री होम्सचे सर्वेसर्वा माननीय श्री राजेंद्र आवटे सर. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. खरं तर गंगोत्री होम्स याने पुण्यामध्ये एक वेगळं नाव निर्माण केलंय, कारण गंगोत्री होम्स कडे एका वेगळ्या दृष्टीने लोक बघतात. तर कशी झाली तुमच्या ह्या बिझनेसची सुरुवात? जसं आमच्या नावातच गंगोत्री आहे, तर गंगोत्री होम्स हा जो आमचा ब्रँड आहे किंवा आमची सुरुवात आहे ती पाणलोट क्षेत्र विकास, वॉटर मॅनेजमेंट अशा विषयातून झाली. त्यातून मग आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काही वर्ष कार्यरत होतो, साधारण 2000 ते 2010. आणि मग 2010 नंतर आम्ही डेव्हलपर म्हणून या व्यवसायाला सुरुवात केली आहे. तर गंगोत्री होम्सचा प्रवास हा साधारणतः गेल्या 25 वर्षांचा आहे. नुकताच आम्ही आमचा 25वा वर्धापन दिनही 2 महिन्यांपूर्वी साजरा केला. तर पाणलोट क्षेत्र विकास, कॉन्ट्रॅक्टर आणि मग डेव्हलपर अशा प्रकाराने आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. खरं तर डेव्हलपर्स म्हणताना एक वेगळी इमेज येते, मात्र गंगोत्री होम्स म्हटलं ना, ऐकलं जरी हा शब्द तरी एक आपुलकीची किंवा एक जिव्हाळ्याची भावना निर्माण होते. कारण आपण जसं मगाशी मी उल्लेख केला की आपण ग्रीनरीवरती जास्त फोकस करतो, तर ते जे वैशिष्ट्य आहे किंवा ते कसं सुचलं, किंवा कारण जास्त लोक ह्या गोष्टीवर फोकस नाही करत. गंगोत्री कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यावेळी काम करत होती त्यावेळेला मला काही कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर, काही मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळी असं झालं, तेव्हा ग्रीन बिल्डिंग हा शब्द किंवा या प्रकारची टेक्नॉलॉजी खूपशी वापरात नव्हती. परंतु त्या मल्टीनॅशनल कंपनीज बरोबर काम करताना आम्ही कॉन्ट्रॅक्टर होतो, त्यावेळेला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट होतो. आणि त्या काळात असं झालं की या इंडस्ट्रियल बिल्डिंग बांधताना या कंपनीज आणि काही कॉर्पोरेट MNCने ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करून बांधकामं केली आणि आम्ही त्याचा भाग होतो. आणि ते करताना असं लक्षात आलं की हे फ्युचर आहे. पुढच्या काळामध्ये या प्रकारच्या इमारती, कारण आपल्याकडे ज्या वेगाने शहर वाढत आहे आणि अर्बनायझेशन होत आहे, त्यात केवळ खूप प्रचंड स्क्वेअर फूट, मिलियन्स ऑफ स्क्वेअर फूट एवढंसं बांधून पुरणार नाही. तर पर्यावरणपूरक बांधकाम असेल तर ते राहायला सुसह्य असेल, पुढच्या 25-50 वर्षांचा त्याच्यात विचार केलाय असं झालेलं असेल. म्हणून जेव्हा डेव्हलपर म्हणून आम्ही आमची घरं डिझाईन करायला लागलो त्यावेळेला छोटा प्रोजेक्ट असो, अगदी 5 ते 10,000 स्क्वेअर फुटांवरचा किंवा अगदी 1 एकरवरचा प्रकल्प असो, आम्ही ग्रीन बिल्डिंगची किंवा ग्रीन इनिशिएटिव्हची वेगवेगळी टेक्निक्स त्याच्यात वापरायला सुरुवात केली. आणि त्यात असंही झालं की केवळ आपल्या आवडीसाठी किंवा इच्छेसाठी न करता ज्या काही इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलच्या सर्टिफाईंग एजन्सीज आहेत त्यांचं मानांकन असलं तर आपल्याला त्यातल्या काही स्टँडर्ड्स अचीव्ह करता येतील. म्हणून मग आम्ही IGBC, इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल किंवा यासारख्या संस्थांना अप्रोच झालो आणि त्यांची सर्टिफिकेशन हे आमच्या प्रत्येक प्रोजेक्टचा एक भाग आम्ही बनवला. खूप मस्त सर. ह्या संपूर्ण प्रवासातला असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? गंगोत्री होम्सच्या आणि आमच्या एकूण व्यावसायिक जीवनातला असं म्हणता येईल की 2021 साली आम्ही आमचे 2 प्रोडक्ट, ज्याला आम्ही सिटी होम्स आणि हॉलिडे होम्स म्हणतो, त्याचं ब्रँड इंटिग्रेशन करायचं ठरवलं. हा एक वेगळा टर्निंग पॉइंट होता. कारण तोपर्यंत 2010 पासून आम्ही 2 नावांनी काम करत होतो. सिनर्जी फार्म्स म्हणून आम्ही आमचे ज्याला कंट्री साइड रेसिडेन्सेस किंवा हॉलिडे होम्स म्हणता येईल त्यात काम करायचो. आणि शहरामध्ये रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट हे गंगोत्री होम्स नावाने आम्ही करत होतो. तेव्हा असं लक्षात आलं की या 2 ब्रँड आयडेंटिटीमुळं कस्टमर मध्येही थोडंसं कन्फ्युजन आहे आणि आमच्या कामातही तेवढी सुसूत्रता येत नव्हती. म्हणून 2021 ला आम्ही एक ब्रँड इंटिग्रेशन केलं या दोन्ही प्रॉडक्टचं आणि गंगोत्री होम्स हा अंडर सिंगल ब्रँड अम्ब्रेला शहरातली घरं, त्याचबरोबर कंट्री साइड रेसिडेन्सेस ही त्याच ब्रँडच्या अंडर आणली. त्यानंतर आमचे पुण्यातलेही प्रोजेक्ट जे त्यावेळेपर्यंत 3-4 अशी प्रोजेक्टची संख्या होती ती 12-15 पर्यंत आम्ही वाढवली. आणि जे आमची कंट्री साइड रेसिडेन्सेस होते ज्यात
काही वेळेला आम्ही प्लॉट्स किंवा प्लॉटिंग अशा प्रॉडक्टची ऑफरिंग करत होतो. त्याऐवजी रेडी पोझेशन घर किंवा हॉलिडे होम विथ ऑल हॉलिडे एक्सपिरियन्स त्याच्यातल्या सगळ्या डिझाईन बारकाव्यांसहित आम्ही ऑफर करायला लागलो. 2020-21 हा एक असा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. ओके. आणि घर उभारणीच्याही पुढे जाऊन गंगोत्री होम्स एक सांस्कृतिक छंद जोपासतं, तर त्याबद्दल काय? कारण मी जिथे कुठे कार्यक्रमांना जाईन तर गंगोत्री होम्सचं निदान हमखास एक तरी तिथे सँडी असतेच. सो सांस्कृतिक कार्यक्रमांना तुम्ही जे पाठबळ देता त्याबद्दल काय सांगाल? गंगोत्रीचं एक वैशिष्ट्य राहिले की आम्ही आमच्या कामाबरोबरच किंवा व्यावसायिक वाटचालीबरोबरच ज्याला आपण कल्चरल एन्व्हायरमेंट म्हणून ते समृद्ध करण्यासाठीची जागरूकपणे काही पावलं उचलतो किंवा आमच्या आवडीचा भाग म्हणूनही त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो. तर त्याचा असं म्हणता येईल की केवळ व्यावसायिक वाटचाल करण्याच्या पेक्षा नाट्य, संगीत, साहित्य या याच्याने तुमचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा वेगळ्या प्रकाराने समृद्ध होतं असं मानणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळं या कार्यक्रमांमध्ये तुम्ही आता जसा उल्लेख केला तर केवळ स्पॉन्सर म्हणून आम्ही सहभागी होतो असं नाही, तर आम्हाला याच्यामध्ये प्रत्यक्ष निर्मितीमध्ये सहभाग घ्यावासा वाटतो. अशा प्रकारच्या वेगळ्या कलागुणांना, काही कलाकारांना प्रोत्साहन मिळावं, निर्मात्यांना प्रोत्साहन मिळावं अशा दृष्टिकोनातून आम्ही काही कार्यक्रमांची सूचना, सजेशन्स त्यांच्याबरोबर चर्चा करून करत असतो. तर हा गंगोत्रीचा प्रवास आहे. म्हणून अनेक अगदी छोट्या स्टेज पासून किंवा लहान कलाकारांपासून तर मोठ्या कलाकारांपर्यंत किंवा मोठ्या प्रोग्राम्स पर्यंत गंगोत्री सहभागी झालेली तुम्हाला दिसेल. अजून एक असाच इनिशिएटिव्ह जो ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये जशी ग्रीन बिल्डिंग आहेत तसं आमच्या हॉलिडे होम प्रोजेक्टमध्ये आम्ही 2 वर्षांपूर्वी देवराई निर्मितीचा एक उपक्रम हाती घेतला की आपण प्रत्यक्ष एक पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात देवराया असतात, परंतु आमच्या ह्या 100-110 एकरच्या जागेमध्ये 1 ते 1.5 एकरच्या जागेवरती आपण मॅनमेड देवराई उभी करू आणि त्याच्यासाठीचा एक इनिशिएटिव्ह आम्ही घेतला. तर अशी ज्याला सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध करण्यासाठी आणि नैसर्गिक पर्यावरण समृद्ध करण्यासाठी अशा दोन्ही फ्रंटवर गंगोत्री काम करत असतात. खूप मस्त सर. आणि ह्या पूर्ण प्रवासात MEA सोबतचं तुमचं रिलेशन कसं आहे आणि कधीपासून तुम्ही जॉईन आहात MEA ला? मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन बरोबर गेल्या 2-3 वर्षात आमचा जास्त संपर्क आला. त्यापूर्वी संपर्क होता परंतु ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन कमी होतं असं मी म्हणेन. मला जेव्हापासून असं लक्षात यायला लागलं की मराठा समाजाच्या तरुणांसाठी आणि उद्योजकांसाठी MEA वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करते आहे, तर असं वाटायला लागलं की आपणही याच्यामध्ये काही योगदान दिलं पाहिजे. कारण मराठा समाजाचे वेगवेगळे प्रश्न आपण वेगळ्या माध्यमांमधून बोलत असतो, परंतु त्याहून जास्त मला असं वाटतं की उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी आणि उद्योजकतेला समोर आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आजच्या बदलत्या काळात जास्त आवश्यक आहे. मग आम्ही MEA बरोबर असोसिएटही झालो आणि त्या प्रकारच्या काही कामांमध्ये सहभागी घ्यायला सुरुवात केली. आताच नुकता होणाऱ्या MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेतलाय, तर त्या एक्सपोची अशी कोणती इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? MEAच्या या आता येऊ घातलेल्या एक्सपो बद्दल मी असं म्हणेन की केवळ रिअल इस्टेटच नाही तर मराठा उद्योजकांच्या वेगवेगळ्या व्यावसायिक वाटचालीतील माहिती देणारे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत ही एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग असेल, एज्युकेशन असेल, ऑटोमोबाईल असेल किंवा सर्वच वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतील त्याच्या स्टॉल्स आणि त्याबद्दलचे पार्टिसिपेशन हे एक मला महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या उद्योजकांना याच्यात संधी घेता येणार आहे हे मला विशेष महत्वाचं वाटतं. सर, ह्या MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? मी असं म्हणेन, आम्ही गंगोत्री होम्सने या MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये अत्यंत आवडीने भाग घेतला आहेच आहे. आमचा स्टॉल नंबर C52 असा आहे. तर इतर उद्योजकांनाही मी आवाहन करीन की आपणही यामध्ये लवकरात लवकर स्टॉल बुक करा, जेणेकरून तुमचा व्यवसाय नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं एक्सपोजर
या ठिकाणी मिळू शकेल आणि आपल्या व्यवसायाला वेगळ्या प्रकाराने भरभराटीचे दिवस येतील, तर आपण जरूर स्टॉल लवकरात लवकर बुक करा असं आवाहन करतो. धन्यवाद.